हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहत आहे 12वीचं केमिस्ट्री. त्यामध्ये चालू आहे आपला 14व्या नंबरचा युनिट. आणि आजचा आपला टॉपिक आहे तर रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रुक्टोज किंवा फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर. आता कोणतं स्ट्रक्चर पाहायचं आहे आपल्याला? जसं मागच्या लेक्चरमध्ये आपण हॉवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला पाहिला कशाचा, ग्लुकोपायरनस म्हणजे ग्लुकोजचा, तसाच आपल्याला आता कशाचा पाहायचा आहे, फ्रुक्टोजचा पाहायचा आहे. ठीक आहे, तर मी काही स्ट्रक्चर काढून दाखवतो, त्यानुसार आपण बघू. त्याच्या आधी आपण पाहू रिप्रेझेंटेशन फ्रुक्टोजमध्ये काय. बघा, फ्रुक्टोज हा लिव्हो रोटेटरी आहे. जसा आपण मागच्या पॉईंट लेक्चरमध्ये पाहिलं होतं का डेक्स्ट्रो म्हणजे ग्लुकोज हा काय आहे, हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. किती आहे डेक्स्ट्रो रोटेशन? प्लस 52.7 म्हणजे हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. तसाच हा जो फ्रुक्टोज आहे हा लिव्हो रोटेशन आहे. लिव्हो रोटेशन किती आहे? -92.4. हे जास्त आहे. डेक्स्ट्रो रोटेशन म्हणजे काय? राईट साईडला डिफ्लेक्ट करणार आहे. लिव्हो रोटेशन म्हणजे काय? लेफ्ट साईडला डिफ्लेक्ट करणार आहे. हे कधी होते? प्लेन पोलराइज लाईट पडल्यावर. तसं होत नाही. आणि हे रिड्युसिंग शुगर आहे. रिड्युसिंग शुगर म्हणजे काय? जसं अल्डिहाइड ग्रुप आहे याच्यामध्ये, कशामध्ये? ग्लुकोजमध्ये. तो काय करते? पॉझिटिव्हिटी दाखवते टोल्युन्सची आणि फिलिंग्सची. तसंच तर आता आपण याचं वेळ न गमवता स्ट्रक्चर पाहू. बघा, मी त्याच्या आधी तुम्हाला काही बेसिक सांगतो. तुम्हाला ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवायचं मी ते त्या दिवशी समजून सांगितलं. सगळ्यात पहिले 6 कार्बन काढायचे. 3, 4, 5, 6. ठीक आहे, आता लक्ष देऊन ऐका. CHO हा अल्डिहाइड. नंतर हे इकडे काय येईन? ते इकडे येईन OH, इथं H, इथं OH आणि हा इथं एक OH आणि हा CH2OH जो आपला आहे प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. नाव इथं OH असेल तर या साईडनं काय राहीन? H. इथं OH असेल तर इथं H राहीन. इथं H आहे त्यामुळे इथं OH राहीन आणि इथं OH आहे त्यामुळे इथं काय राहीन रे? H. जसं आपण हे स्ट्रक्चर ग्लुकोजचं पाहिलं होतं तशाच फॉर्ममध्ये मी तुम्हाला हे स्ट्रक्चर काढून दिलं. पहा, एक स्ट्रक्चर पहा आणि हे वाला स्ट्रक्चर पहा. ठीक आहे. आता ग्लुकोजचं स्ट्रक्चर जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला मी फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर कसं काढायचं याच्यासारखंच आहे समजून सांगतो. तसंच पहिले 6 कार्बन काढून घ्यायचे. 4, 5, 6. पहा, 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आणि वरून नंबरिंग द्यायचं बेटा. पहा, पहिला कार्बन CH2OH हा प्रायमरी अल्कोहोल आहे आणि लास्ट कार्बन CH2OH हा प्रायमरी अल्कोहोल आहे. आणि हा फ्रुक्टोज हा कीटोनमध्ये जातो त्यामुळे कीटॉनिक ग्रुप. हा कार्बोनिल ग्रुप इकडे इकडे सुद्धा अल्किल ग्रुप आहे. इकडे तो अल्किल ग्रुप आहे त्यामुळे हा कीटॉनिक ग्रुप आहे. हा ग्लुकोज हा अल्डिहाइडमध्ये जातो. आता बघा, पहिला कार्बन काय याचा? CH2OH. दुसरा कार्बन काय झाला? C डबल बॉन्ड. आणि तिसरा, चौथा आणि 5वा कार्बन सारखा आहे. हां, मग इकडे हे सेम. मग तिसरा कार्बन हा सुद्धा तिसरा आहे आणि हा सुद्धा तिसरा आहे. बघा काय, इथं H लिहिलं, त्यानंतर इथं काय तर OH आणि इथं काय OH. आता हा इकडे H असेल तिकडे काय लिहितो आपण? OH लिहितो. सेम आणि इकडे सुद्धा काय असेल? H आणि इथं सुद्धा काय असेल? H. दिस इज फ्रुक्टोज. ओके. आता आपण काय घेतलं आहे? फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर आपण काढलं. तर हे स्ट्रक्चर मी इकडे लिहितो पहिले. ठीक आहे, समजून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6. CH2OH, C डबल बॉन्ड O, इथं H, इथं काय झालं बेटा? OH आणि इथं काय OH. इकडे OH असेल तर इकडे H, इकडे H, इकडे H, OH आणि इकडे काय इथं येणार नाही. आता होते कसं बघा, जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये ग्लुकोपायरानो स्ट्रक्चर पाहिलं तसं फ्रुक्टोजचं फ्रुक्टोफ्युरानो स्ट्रक्चर पाहणार आहोत. होते असं, हा पहिला कार्बन आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा आणि 6वा. आता हा जो लोएस्ट कायरल कार्बन आहे 5वा, याच्यातला हा जो H आहे हा इकडे ट्रान्सफर होतो. ठीक आहे. आता स्ट्रक्चरमध्ये चेंजेस काय काय होते पहा. म्हणजे हा H या ओला गेला त्यामुळे या कार्बनची आणि या कार्बनची बॉन्डिंग हे ऑक्सिजन थ्रू आहे. रिमेंबर, मी रिपीट करतो. हा जो हायड्रोजन आहे हा इकडे ट्रान्सफर झाला. ठीक आहे. आता असं समजायला काही वावगं नाही असं माझ्या मते, कारण कसं फक्त आपलं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता हा कार्बन म्हणजे सेकंड कार्बन आणि हा 5th कार्बन यांच्यामध्ये एकमेकासोबत बॉन्डिंग राहील ऑक्सिजनसोबत. ठीक आहे, बघू आपण आता ते कसं. हा बघा, हा इकडे जाईल म्हणजे हा C इकडे ओचा होऊन जाईल OH आणि हा जो ग्रुप आहे हा इकडच्या साईडने येऊन जाईल. कुठं? ह्या इथं येऊन जाईल असं. बघा, CH2OH, इकडे हा कार्बन आणि इकडे हा ओचा काय झाला तो OH. ठीक आहे, म्हणजे हा कार्बन नंबर 1, हा कार्बन नंबर 2, तिसरा, चौथा, 5वा आणि हा 6वा. 6व्यामध्ये काय होते? CH2OH. रिमेंबर पा इथं. आता इथून
याची बॉन्डिंग कोणासोबत आहे समजा या कार्बनसोबत, पाचव्यासोबत ऑक्सिजन थ्रू. आणि बाकी जसंच्या तसं जे उरलेलं आहे ते लावायचं आहे तुम्हाला. बाकी काहीही जास्त डोकं लावत बसायची गरज नाही. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आलं आता आपल्यासमोर. ठीक आहे, म्हणजे काय बरं, हे 14.7मधलं जे रिप्रेझेंटेशन आहे दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, तर ह्या रिप्रेझेंटेशनमुळे आपण इथं जर तुम्हाला दिसू राहिलं असं स्क्रीनवर, तर हे जे आहे स्ट्रक्चर कसं बनलं याच्यापासून ते आपण पाहणार आहे. आणि हे झालं अल्फा आणि हा बीटा. अल्फा बीटा का बरं असते मी तुम्हाला सगळं समजून सांगतो. आता बघा याचं नाव इथं आपण अल्फा लिहू. ठीक आहे, आता अल्फा म्हणजे होते असं का अल्फा साईड म्हणजे जे ह्या राईट साईडला आहे हे याच्या हॉवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये डाऊनला येतात. ठीक आहे, म्हणून अल्फा. ओके, आणि त्या अल्फापेक्षाही महत्त्वाचं असं आहे याच्यातला जो कार्बन आहे सेकंडवाला हा OH राईट साईडला येऊन राहिला म्हणून अल्फा. आता लोएस्ट कॅरल कार्बन कुठे येऊन राहिला राईटला, त्यामुळे अल्फा. नंतर कॅपिटल D आणि हा निगेटिव्ह म्हणजे लिव्हर रोटेशन असतो त्यामुळे फ्रुक्टोफ्युरॅनोज. आता फ्रुक्टोफ्युरॅनोजच का बरं, जसं ग्लुकोजचं ग्लुकोपायरॅनोज होतं तसं फ्रुक्टोजचं फ्रुक्टोफ्युरॅनोज आहे. तर आता स्ट्रक्चर काढू आपण याचे. बघा हे झालं रिंग स्ट्रक्चर एक, या साईडनं अजून एक रिंग स्ट्रक्चर आपण काढून घेऊ. आता बघा इथंसुद्धा तेच. आता हा एक H इथं गेला म्हणजे ओचा काय होऊन जाईल OH. आता बघा या अल्फामध्ये हा CH2OH हा लेफ्टला गेला आणि OH हा राईटला गेला. फक्त इथं चेंज करायचं आहे, बाकी सगळं स्ट्रक्चर सारखं. बरं ठीक आहे, कसं सेकंड नंबरचा कार्बन CH2OH आणि इकडे काय तर हा OH. हा दिस इज कार्बन 1, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि हा सिक्स तर CH2OH राहील. बघा आता पहा चेंजेस मी काय चेंजेस केले. हे तर स्ट्रक्चर याचं कसं बनवलं मी तुम्हाला समजून सांगितलं. आता हा जो OH आहे हा इकडे राईटला, इकडे कुठे गेला लेफ्टला, त्यामुळे हा झाला बीटा एनोवर. ठीक आहे, आणि हा CH2OH इकडे लिहिला आपण, बाकी सगळं जसच्या तसं. ठीक आहे, हे बघा हा इथचा इथं H लिहितो मी, इथं OH लिहितो, हा OH इकडे गेला. ठीक आहे, इथं H, इथं हा OH आणि ह्या कार्बनचं या कार्बनसोबत काय राहीन तर बॉन्डिंग राहीन ऑक्सिजन थ्रू, जसं आपण आता इथं पाहून राहिलो. आणि बाकी सगळं जसच्या तसं तुम्हाला काय करायचं आहे तर लिहायचं आहे. आता नॉमेनक्लेचर पाहू. आता हा गेला लेफ्टला त्यामुळे बीटा, आणि हा कॅपिटल D लोएस्ट कॅरल कार्बनचा OH कुठं आहे राईट साईडला आहे, आणि हा निगेटिव्ह म्हणजे हा लिव्हर रोटेशन आहे. आता फ्रुक्टोज लिव्हर रोटेशनच असते कोणतेही असो. आणि नाव फ्रुक्टोफ्युरॅनोज. ठीक आहे, आता हॉवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला पाहू. जसं आपण ग्लुकोजचं ग्लुकोपायरॅनोज पाहिलं होतं फ्रुक्टोजचं फ्रुक्टोफ्युरॅनोज असते. कसं बघा हा ऑक्सिजन, हां दिस इज कॉल्ड फ्युरन. आता हे जे स्ट्रक्चर आहे आपलं हे फ्युरनसारखं आहे, ॲनालॉगस टू फ्युरन आहे, म्हणून त्याला फ्रुक्टोफ्युरॅनोज म्हणतात. जसं ग्लुकोजमध्ये पायरॅनोजचं स्ट्रक्चर सारखं होतं त्यामुळे ग्लुकोपायरॅनोज म्हटलं होतं आपण, तर फ्रुक्टोजमध्ये हे फ्युरनशी रिलेटेड येते स्ट्रक्चर, त्यामुळे फ्रुक्टोफ्युरॅनोज म्हटलं. ठीक आहे, आता हे जे स्ट्रक्चर मी इथं ड्रॉ केलेलं आहे याला मी या स्ट्रक्चरमध्ये काढतो. सगळ्यात पहिले काय करायचं हे यावेनं असं मांडून घ्यायचं. ठीक आहे, आणि त्याचे बॉन्ड्स काढून घ्यायचे. पहिले किती कार्बन आहे बेटा 1 2 3 4 5 आणि 6 इथून चालू करायचं आहे. ठीक आहे, आता हा रूल आपण विसरूच नाही कोणचा का राईट साईडचं असेल तर डाऊन लिहा म्हणजेच अल्फा साईड. ठीक आहे, पहा हे राईट साईडला आहे सगळे, त्यामुळे हे कुठे येईल तर डाऊनला येईल. ठीक आहे, पहिला कार्बन कोणचा हा इथं, हा सेकंड कार्बन, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ आणि सांगतो मी सिक्स्थ कसा येईल तर. नाव हा पहा राईट साईडला आहे राईट साईडला, त्यामुळे हा कुठे येईल इथे येईल डाऊनला, क्योंकि आर डाऊन म्हणजे राईट साईडचा कुठे आहे डाऊनला, आणि लेफ्ट साईडचा कुठे येईल मग अपला येईल. हां OH H, हां इथं काय OH लिहिला इथं OH, आणि हा इथं काय येईल H हा पाचवा कार्बन. ठीक आहे, हा किती दुसरा तिसरा चौथा आणि हा पाचवा. इथं काय H लागला आहे आणि हा CH2OH कुठं राहील वर राहील. रिमेंबर हा नेहमी वरच राहील CH2OH. दिस इज कार्बन नंबर 6. आता हा इकडच्या साईडले सगळे कोणत्या साईडला आहे लेफ्ट साईडला आहे, त्यामुळे कुठं येईल ते अपला येईल म्हणजे बीटा साईडला. बघा CH2OH दिस इज कार्बन नंबर 1. पा 1 2 3 4 5 6. ठीक आहे, आणि फ्युरॉन स्ट्रक्चरशी रिलेटेड आहे त्यामुळे फ्रुक्टोफ्युरॅनोज म्हणतो आपण. बाकी नाम
म्हणजेच नेम सगळं सेम राहील. अल्फा तेच आहे, डी निगेटिव्ह फ्रुक्टोफ्युरानोज, इथं निगेटिव्हची जागी तुम्ही स्मॉल एलसुद्धा लिहू शकता. ठीक आहे. आता ह्या स्ट्रक्चर अल्फाशी आणि बीटाची काय चेंजेस आहे बघा. इथंच तर हे चेंजेस होते फक्त आहे, तर या स्ट्रक्चरमध्ये तसेच चेंजेस राहील ना. फक्त स्ट्रक्चर थोडे मोठे काढत जा पेजवर काढताना, कारण तुम्हाला कसं ते मांडणी करताना फार जास्त मॉलिक्युल्स लिहावं लागतात. ठीक आहे. आता अल्फा आणि बीटामध्ये फक्त फरक काय आहे तिथं पाहूच आपण. सगळ्यात पहिले पहा, कार्बन नंबर 1 आणि इथचा कार्बन नंबर 1 हा लेफ्टला गेला, हा राईटला गेला. राईटला गेला म्हणजे हा कुठं येणार आहे, राईटला गेलेला कुठं जातो, डाऊनला. ठीक आहे. नाव CH2OH, दिस इज कार्बन नंबर 1 2 3 4 5 आणि इथं जो येणार आहे तो 6. ठीक आहे. पाहू इकडे काय येईल, OH. का बरं, हा लेफ्ट साईडला आहे त्यामुळे हा अपमध्ये येतो. रिमेंबर आर म्हणजे राईट साईडचे कुठे येतात, डाऊन. हे राईट साईड आहे ना जी, त्यामुळे डाऊन येईल. ठीक आहे. H हा OH, हा OH राईट साईडला त्यामुळे, आणि इथं H येईल आणि हा CH2OH बघा. आणि इकडचे हे जे राहिलेलं आहे ते लिहून घेऊ आपण मग. ठीक आहे. सेकंड कार्बनचा OH झाला. नंतर इकडे काय येईल, OH. तेच ना, इथं H असेल तिथं OH येते, इथं OH असेल तर इथं येते H. बघा दोनही स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काय चेंजेस दिसेल बेटा, फक्त हा इकडे गेला आहे आणि या स्ट्रक्चरमध्ये हा इकडे गेला आहे. जसं ह्या स्ट्रक्चरमध्ये चेंज झालेला आहे. नाव सारखंच आहे, बीटा डी निगेटिव्ह फ्रुक्टोफ्युरानोज. इथं तुम्ही स्मॉल एलसुद्धा लिहू शकता. बस, बाकी याच्यामध्ये काहीही फरक नाही. आता याच्यानंतर आपण जाऊ डायसॅकराइड्सकडे. ठीक आहे. हे झाले आपले स्ट्रक्चर. कशा स्ट्रक्चर आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रुक्टोज स्ट्रक्चर, कोणचे, हॉवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला. ठीक आहे. यानंतर पुढचं पाहू. ठीक आहे. तर आता आपण पाहू डायसॅकराइड्स. ठीक आहे. डायसॅकराइड्स म्हणजे काय होते हे सिम्पल मी लिहिलेलं आहे, हे समजून घ्या. डायसॅकराइड्समध्ये समजा डायसॅकराइडचं हायड्रोलिसिस केलं म्हणजे केमिकल ब्रेकडाऊन ऑफ वॉटर व्हेन देर इज ॲडिशन ऑफ वॉटर म्हणजे हायड्रोलिसिस. तर डायसॅकराइडचं हायड्रोलिसिस जर केलं तर 2 मोनोसॅकराइड्स मिळतात. रिमेंबर, ते 2 मोनोसॅकराइड्स सेमी राहू शकते किंवा डिफरंटसुद्धा राहू शकते. एक्झाम्पल इथं दिलेलं आहे तुम्हाला. सुक्रोज हा डायसॅकराइड आहे ज्याचा हायड्रोलिसिस केल्यावर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळतात. ठीक आहे. हे असं. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगून सांगितली आहे मी, काय म्हणते, डायसॅकराइड्स गिव्ज राईज टू 2 युनिट्स ऑफ सेम ऑर डिफरंट मोनोसॅकराइड्स ऑन विच हायड्रोलिसिस गिव्ज विथ डायल्यूट ॲसिड ऑन स्पेसिफिक ऑर स्पेसिफिक एन्झाईम. म्हणजे काय, डायसॅकराइडचं तुम्ही हायड्रोलिसिस करू शकता, ॲसिडिक हायड्रोलिसिस करा, किंवा मग तुम्हाला जर का गरज पडली असेल तर तुम्ही एन्झाईम थ्रूसुद्धा त्याचं हायड्रोलिसिस करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 मोनोसॅकराइड्सचे युनिट म्हणून. आता ते 2 मोनोसॅकराइड्सचे जे युनिट आहे समजा, म्हणजे डायसॅकराइड्समध्ये, तर हे जे डायसॅकराइडचे युनिट्स आहे हे ऑक्सिजन लिंकेज असतात. हे बघा इथं आपण हे स्ट्रक्चर कसं करणार आहे ते पाहणारच आहे आपण. हे बघा ऑक्सिजन लिंकेज आहे, इकडे सुद्धा ऑक्सिजन लिंकेज आहे. ठीक आहे. इकडे तुम्ही माल्टोजचं स्ट्रक्चर पर ऑक्सिजन लिंकेज आहे. ह्या जे ऑक्सिजन लिंकेज आहे याला ग्लायकोसायडिक लिंकेज म्हणतात. काय म्हणतात, ग्लायकोसायडिक लिंकेज. आता हे लिंकेज प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळं राहू शकते. ठीक आहे. आता पुढचं पाहू आपण. आता हे बघा मित्र, तुम्हाला डायसॅकराइडमध्ये 3 प्रकारचे तुम्हाला स्ट्रक्चर विचारतात. एक तर सुक्रोजचं राहते, एक तर माल्टोजचं राहते, नाहीतर लॅक्टोजचं राहते. 3ही स्ट्रक्चर माहीत करण्यासाठी तुम्हाला हे जे मी ग्लुकोजचे स्ट्रक्चर काढले होते, कोणचं, अल्फा डी ग्लुकोपायरानोज, बीटा डी ग्लुकोपायरानोज, अल्फा डी फ्रुक्टोफ्युरानोज आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरानोज, हे स्ट्रक्चर माहिती लागेल. ठीक आहे. आणि हे कसे काढायचे हे यांच्या मी स्ट्रक्चरवरून तुम्हाला शिकवलं आहे. ठीक आहे. हे जसं ग्लुकोजवरून आपण इकडे बनवलं होतं आणि हे फ्रुक्टोजवरून आपण हे स्ट्रक्चर कसे बनवायचे हे सुद्धा इथं काय होते ते पाहिले होते. आता फक्त लक्ष द्या टेक्स्टबुकमध्ये. बघा आता डायसॅकराइड्समध्ये ग्लायकोसायडिक लिंकेज आहे. बघा आता एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला, सुक्रोजमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, हे बघा सुक्रोज हा सुद्धा डेक्स्ट्रोरोटेटरी आहे, प्लस 66.5 डेक्स्ट्रोरोटेशन आहे. ऑन हायड्रोलिसिस विथ डायल्यूट ॲसिड काय होते, तुम्हाला ग्लुकोज भेटते आणि फ्रुक्टोज मिळते. पण होते असं, आता तुम्ही जर याच्यामध्ये पाहाल तर तुम्हाला दिसेल का हा जो ग्लुकोज आहे याचं डेक्स्ट्रो रोटेशन 52.7 आहे आणि फ्रुक्टोज आहे याचं लिव्हर रोटेशन हे -92.4 आहे. त्यामुळे लिव्हर रोटेशन जास्त आहे म्हणून हे शुगर काय इन्व्हर्टेड शुगर म्हटलं जाते आपण याला. ठीक आहे. आता इन्व्हर्टेड शुगर तर आहेच आहे आणि नॉन रिड्युसिंग शुगर आहे, ही नॉन रिड्युसिंग शुगर. आता ही शुगर बनली कशी, म्हणजे फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर कसं आहे हे विचारते 2 मार्काला. पहा फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर कसं बनलं आहे. एक याच्यामध्ये अल्फा डी ग्लुकोपायरानोज आहे, जो आपण स्ट्रक्चर काढलं होतं इथं,
ठीक आहे. आणि एक त्याच्यामध्ये बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज आहे, म्हणजे हा वाला, म्हणजे फ्रुक्टोज कसा बनते, हे स्ट्रक्चर अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचं आणि हे दुसरं बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजचं. आता याच्यामध्ये लिंकेज कशी असते ते पाहू. आता लिंकेज महत्त्वाची आहे. हे बघा, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा पहिला कार्बन जो ज्याचा OH कुठे येऊन राहिला होता, खाली येऊन राहिला, हा OH, आणि याचा OH कुठे येऊन राहिला, वर. बघा इकडे पहा, तुम्हाला थोडं ब्लर दिसेल हे. याच्यामध्ये पहा, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा हा OH इकडे खाली आला, राईट साईडला आला त्यामुळे, आणि हा बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजचा हा जो OH आला इकडे आला. आता हा OH मधून एक -H2O बाहेर निघन, मग ह्यामुळे हा कार्बन ह्या O पासून या कार्बनसोबत लिंक होईल. बस जे स्ट्रक्चर आपण इथं काढलं, बाकी सगळं जसच्या तसं. आता हे नॉन रिड्युसिंग शुगर आहे, तर का बरं आहे बघा. हा जो याचा जो सेकंड नंबरचा कार्बन आहे, सेकंड युनिटचा, हा फ्रुक्टोफ्युरॅनोजचा, हा सुद्धा ऑक्सिजन थ्रू या कार्बन नंबर 1 सोबत, ॲनोबॅरिक कार्बनसोबत लिंकेज आहे, त्यामुळे तो फ्री नाही आहे, आणि फ्री नाही आहे म्हणून तो नॉन रिड्युसिंग शुगर आहे. म्हणजे टोलिन्स टेस्ट, फेलिंग सोल्युशनची टेस्ट कोणची तो दाखवत नाही. दिस इज कॉल्ड द सुक्रोज. आता पाहू माल्टोजबद्दल. माल्टोज म्हणजे काय होते, C12H22O11 इज अ डायसॅकराइड मेड अप ऑफ 2 युनिट्स ऑफ डी ग्लुकोज. म्हणजे जसं सुक्रोज हे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज, म्हणजे यांच्यामध्ये 1-2 ग्लायकोसायडिक लिंकेज होती, तसंच माल्टोजमध्ये काय पाहिजे म्हणते, 2 डी मॉलिक्युल्स. कशाचे, ग्लुकोजचे, हे वाले, हा एक आणि एक असाच एक. ठीक आहे. आता स्ट्रक्चरकडे पाहू आपण. ठीक आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय पहा, हा बघा, हा जो अल्फा डी ग्लुकोज आहे, हा वाला, याचा पहिल्या नंबरचा कार्बन आणि याचा चौथा नंबरचा कार्बन, म्हणजे हाच एक मॉलिक्यूल, त्याच्यासमोर अजून एक हाच एक मॉलिक्यूल ठेवला. इथं OH, इथं पण OH, हे बघा, हे इथं असं. हां, ठीक आहे. हा काय पहिल्या नंबरचा, आणि हा याच्याच बाजूला हा दुसरा. ठीक आहे. तर हा OH आणि हा OH, यातून काय निघन, एक H2O बाहेर निघन, आणि या C1चं, म्हणजे ह्या पहिल्या नंबरच्या C1चं दुसऱ्या मॉलिक्यूल, म्हणजे ग्लुकोपायरॅनोजच्या स्ट्रक्चरच्या सेकंड स्ट्रक्चर त्यातलंच, त्याचं जे काय चौथा कार्बन आहे त्याच्यातून H2O बाहेर निघन, आणि हा ग्लायकोसायडिक लिंकेजनं काय होते, अटॅच होते. रिमेंबर, हा जो आहे माल्टोज, हा रिड्युसिंग शुगर आहे. का बरं, काऊन का हा जो पहिला कार्बन आहे, याचा जो OH आहे, म्हणजे हा जो ॲनोमॅरिक कार्बन आहे, हा कुठं बॉन्डिंगमध्ये बिझी नाही, त्यामुळे हा रिड्युसिंग शुगरमध्ये येतो. आणि आजचा लास्ट स्ट्रक्चर पाहू. लास्ट स्ट्रक्चर कशाचा आहे, तर हवत पोझिशन फॉर्म्युला म्हणजे कशाचं, तर लॅक्टोजचं. आता लॅक्टोज म्हणजे काय होते रे, लॅक्टोज म्हणजे होते मिल्क शुगर, म्हणजे दुधाला जो गोडवा असतो त्याच्या अंदरच्या लॅक्टोजमुळे असतो. ठीक आहे. आता लॅक्टोजचं स्ट्रक्चर काय आपण घेऊ. लॅक्टोज C12H22O11 इज अ डायसॅकराइड प्रेझेंट इन द मिल्क. इट इज फॉर्म बाय द 2 मोनोसॅकराइड्स युनिट्स, नेमली डी ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज. ठीक आहे. म्हणजे लॅक्टोज कसा बनतो, डी गॅलॅक्टोज आणि डी ग्लुकोज. जसं आपण माल्टोजमध्ये पाहिलं होतं, माल्टोजमध्ये अल्फा डी ग्लुकोज आणि म्हणजे 2 मॉलिक्यूल डी ग्लुकोजचे. सुक्रोजमध्ये काय पाहिलं होतं, एक ग्लुकोज मॉलिक्यूल आणि एक फ्रुक्टोज मॉलिक्यूल. तसंच ह्या लॅक्टोजमध्ये तुम्हाला पाहिजे बीटा डी गॅलॅक्टोपायरॅनोज आणि बीटा डी ग्लुकोज, म्हणजे एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल पाहिजे, म्हणजे हा वाला, आणि एक याचा गॅलॅक्टोजमध्ये कन्व्हर्शन कसं करायचं. आता पहा, मी तुम्हाला दोन्ही स्ट्रक्चर सेम दाखवतो इथे. पहा, हां, दिस इज ग्लुकोपायरॅनोज, दिस इज गॅलॅक्टोपायरॅनोज. हा वाला. काय तुम्हाला चेंज दिसते स्ट्रक्चरमध्ये सांगा बरं. हे बघा, हा OH इकडे वर चालला, आणि इथचा हा OH कुठे चालला, वर चालला. हा झाला सरळ तुमचा गॅलॅक्टोज. म्हणजे ग्लुकोजचं कन्व्हर्शन जर गॅलॅक्टोज करायचं असेल तुम्हाला, ह्या याच्यानुसार, हा OH वर जाऊ द्या, हा Hला खाली आणा, ह्या OHला वर जाऊ द्या, आणि ह्या Hला खाली आणा. हेच एक ट्रिक आहे, हे समजण्यासाठी. बाकी कोणती ट्रिक त्याच्यामध्ये आहे नाही. आणि यांच्यामध्ये 1 to 4 बीटा लिंकेज होऊन राहिली. यांच्यामध्ये कोणती लिंकेज होऊन राहिली, अल्फा, कारण दोन्ही सेमच आहे. डाऊनचं होऊन राहिलं, आणि इकडे काय होऊन राहिलं, इकडे अप डाऊनचं होऊन राहिलं, त्यामुळे आपण याला बीटा लिंकेज म्हणू. आणि दिस इज 1-4 का बरं, पहिल्या कार्बनपासून याच्या दुसऱ्या कार्बनपर्यंत ग्लायकोसायडिक लिंकेज, म्हणजे जे ऑक्सिजनची लिंकेज आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द लॅक्टोज. आता हे स्ट्रक्चर बेटा तुम्हाला कशासाठी राहतात, तर पेपरमध्ये येतात. तर उद्या आपण पॉलिसॅकराइड्स पाहू. पॉलिसॅकराइड्समध्ये तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन आहे, अमायलोपेक्टिन, आणि त्यानंतर उद्या कोणचा पोर्शन पाहणार आहे आपण, अमायलोपेक्टिन पाहू. त्यानंतर स्टार्चसुद्धा नाही आहे, सेल्युलोजसुद्धा नाही आहे, आणि ग्लायकोजनसुद्धा नाही आहे, आणि नंतर मग अमायनो ॲसिडला आपण हात लावू. तर ठीक आहे बेटा, आजच्यासाठी एवढंच. काही क्वेश्चन असेल तर मला जरूर विचारा. धन्यवाद.